तुम्ही लोकांसमोर येऊन सांगायला हवं. चला आता पुढे बोला. तर राजकारणातली कटुता संपायची असेल तर सकाळचा अभंग बंद झाला पाहिजे असं पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस काल एका कार्यक्रमात. आमच्या अभंगात तुम्ही सामील व्हा. आमचं अभंग आणि तुमचं कीर्तन. पण तुम्ही कीर्तन करताय का? नाही. तुम्ही जे करताय ते थोतांड आहे. अभंगाची तुम्ही चेष्टा करू नका. अभंग ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. ताकद असेल त्या अभंगाला उत्तर द्या. नुसती टाळ तरी कुठून दाखवा. तुम्ही फक्त चिपळ्याच वाजवताय बेईमानांच्या. हे महाराष्ट्र बघतोय. तुम्हाला भीती वाटते आमची. तुमच्या पोटात गोळा आलाय आमच्या अभंगामुळे. आमच्या अभंगामुळे महाराष्ट्रातलं वातावरणात परिवर्तन होताना दिसत आहे. कळलं? आमचा अभंग हा अन्यायाविरुद्ध आहे. खारघरला जो प्रकार घडलेला आहे, या ना चिपळा बाजून सांगा आम्हाला का घडलं ते. हिंमत असेल तर. किती लोक मेले, कसे मेले. लाईट अँड शेड्स या कंपनीला जे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, ती कंपनी कोणाची आहे, त्यात पार्टनर कोण आहेत. 14.5 कोटी किंवा 14 कोटीचं जे काय टेंडर काढलं, जे काम नंतर देण्यात आलं खाली, ह्या कंपनीनं मिंदे गटाचं कुठे कुठे काम केलेलं आहे. गृहमंत्री म्हणून तुमच्याकडे माहिती नसेल तर मी देतो. अयोध्येत अरेंजमेंट करायला कोणती कंपनी होती, इव्हेंट्स. खारघरला कसं काम मिळालं, त्या कंपनीचे पार्टनर्स कोण आहेत, याची माहिती या चिपळ्यांनी महाराष्ट्राला द्यावी. आणि आमचा अभंग चालूच राहील. त्या महाराष्ट्राची परंपरा आहे. एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. आपण ज्यावेळी या सगळ्या संदर्भात आवाज उठवल्यानंतर विरोधकांनी आवाज उठवला. आता एक सदस्यीय समिती, बघा, एक सदस्य महिन्याची मुदत. नाही, मला माहिती आहे सरकारने नेमलेली समिती आहे. मी समितीचे सदस्य प्रामाणिक अधिकारी आहेत, त्यांची टीका करणार नाही. पण काँग्रेसचे नाना पटोले, काँग्रेसचे अध्यक्ष, यांनी जी भूमिका मांडली आहे त्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. की मृतांचा आकडा जास्त आहे, 14 किंवा 15, हा समोर दिसलेला आकडा आहे. पण हा आकडा 50च्या आसपास असावा अशी भीती व्यक्त होते. याच्या मागे आता काल पहा ना, बाहेर लोक उन्हात तडफडून पाण्याशिवाय मरतायत. जे पोस्टमार्टम झालेले आहेत त्याच्यामध्ये मृतांच्या पोटामध्ये अन्नाचा कण दिसत नाही 8 तासापासून. आणि त्याच जागेवर शामियानामध्ये जेवणावळी आणि शाही मेजवाना उठतानाचे फोटो प्रसिद्ध झाले. तो शाही मेनू काय होता हे सुद्धा आलेलं आहे. लोकांना पाणी मिळत नाही. हे सगळं तुम्ही चौकशीत घेणार आहात का? घेणार आहात का? की समोरच्या लाखोच्या जनसमुदायाला पिण्याचं पाणी दिलं नाही. तप्त उन्हामध्ये बसले आहेत, त्यांना सावली नाही. सावली का नाही? कारण त्यांना त्या गर्दीचं चित्रण ड्रोनच्या माध्यमातून करायचं होतं वरून, आणि दाखवायचं होतं आम्ही किती गर्दी जमवली, हे त्यांना देशाला दाखवायचं होतं. हा सदोष मनुष्यवध नाही का? हा सदोष मनुष्यवधच आहे. तुम्ही तुमची मस्ती, तुमचा कंडू शमवण्यासाठी या जीवांचे बळी घेतलेले आहे. कसल्या शाही मेजवाना झोडताय त्या शामियानामध्ये. बाहेर लोक उपाशी तडफडून मेली. एक सदस्यीय समिती या शाही मेनूची आणि शाही मेजवानाची चौकशी करणार आहे का? या महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना विधानसभेत बोलण्याची संधी मिळायला पाहिजे. प्रत्येकाकडे वेगळी माहिती आहे, इन्फॉर्मेशन घ्या. 1 दिवसाचं 2 दिवसाचं विशेष अधिवेशन. तुम्ही साधू कांड पालघरला झालं त्यानंतर तुम्ही अधिवेशन बोलवायची मागणी केली होती ना. आणि इतकं मोठं हत्याकांड घडलेलं आहे, या सरकारने केलेलं हत्याकांड आहे, त्याच्यावर तुम्ही तोंड उघडत नाही. कोण? मुख्यमंत्री बोलत नाही, उपमुख्यमंत्री बोलत नाही. ज्यांच्या खात्यानं हे सगळं आयोजन केलं असं म्हणतात ते सांस्कृतिक मंत्री आहेत कुठे? महाराष्ट्रात आहेत की नाहीत ही शंका आहे. कुठे गेले आहेत पहा. परदेशात गेलेत का? चेक करा. का गेले परदेशात? माहिती द्या. तर काल आपली आणि शरद पवार यांची भेट झाली आणि त्याच्या आधी शरद पवार आणि अदानी यांची भेट झाली होती. तर या संदर्भात काही चर्चा झाली का? किंवा आपली आणि शरद पवार यांची जी भेट झाली त्याच्यामध्ये काही राजकीय विषय किंवा शरद पवार साहेबांची आणि माझी नक्कीच भेट झाली.
पण तुम्ही ज्या आधीच्या भेटीचा संदर्भ देते त्या संदर्भात त्या भेटीशी जोडता येणार नाही. नक्कीच राजकीय चर्चा होणार ना. राजकारणातले दोन व्यक्ती एकत्र भेटतात तेव्हा राजकीय चर्चा होते. कशा संदर्भात काही भविष्य तुम्हाला कळेल येत्या काही दिवसात काय चर्चा झाली आहे ती. सर, आयोजकांवर गुन्हा दाखल व्हावा असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यानंतर राज ठाकरे बोलतायत कोरोना काळात देखील जे मृत्यू झाले आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला. बघा, भारतीय जनता पक्षाने एवढे पोपट पाळून ठेवलेले आहेत. त्यांना बोलू द्या, पोपटपंची करू द्या. मग नोटबंदीच्या रांगेमध्ये हजारावर लोक रांगेत मेले. हा सदोष मनुष्यवधच आहे ना. त्याच्यावर सुद्धा त्यांना बोलायला सांगा. या भाजपच्या पोपटांना सांगा ना बोलायला. गंगेमध्ये प्रेत वाहत आली हजारो गंगेत. गुजरातला तर स्मशानात जागा नव्हती. मग गुजरातचे मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ह्याच्यावर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा राज ठाकरे यांनी दाखल करण्याची मागणी करायला पाहिजे. कारण ते जगाचे नेते आहेत. करा. काय मागण्या करताय, कोणासाठी करताय? लोक तडफडून मेले आणि बाजूला मेजवान्या सुरू आहेत. त्या मेजवानीवर बोला, त्या ढिसाळ आयोजनावर बोला. कशा करता सगळा कार्यक्रम केला त्याच्यावर बोला. उठसूट उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे. झोपेत पण उद्धव ठाकरे, जागेपणी उद्धव ठाकरे. सर, असं दिसतंय की गुंड शरद मोहोळ यांच्या पत्नीने काल भाजपमध्ये प्रवेश मला माहिती. दादांच्या उपस्थितीमध्ये. बघा, मी या विषयावर मला माहीत नाही. भारतीय जनता पक्षाचं वॉशिंग मशीन आहे एवढंच मला माहिती आहे. आणि आता तालुका स्तरावर सुद्धा अशा वॉशिंग मशीनचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे एवढं मला माहिती आहे. तर सुजित पाटकर आणि त्यांच्या पार्टनरवरती पुण्यामध्ये गुन्हा दाखल मला माहित नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे, कल शरद पवार जी के घर पर आपने भी मुलाकात की थी. उससे कुछ देर पहले अडानी, जिनके लगातार जीपीसी की मांग आपकी तरफ से, विपक्ष की तरफ से किया जा रहा है, उस पर जो सॉफ्ट कॉर्नर दिखाया था शरद पवार जी ने, उसके बाद ये बैठक हुई है. इसके काफी सारे मतलब निकाले जा रहे हैं. आपकी जो मीटिंग हुई है सर, उसमें क्या चर्चा हुई? ठीक है, हमारी मीटिंग तो हमेशा होती रहती है. महाविकास आघाड़ी के प्रमुख नेता है पवार साहब. अगर हम जाकर उनसे मिलते हैं या कांग्रेस के नेता जाकर मिलते हैं तो उसमें आश्चर्य की बात क्या है? ये महाविकास आघाड़ी की आपस का व्यवहार है. जरूर मैंने कल पवार साहब से मुलाकात की और बहुत से जो विषय राज्य में और देश में चल रहे उसके ऊपर चर्चा हो गई हमारी. एनसीपी के अंदर जो खींचतान चली है सर, क्या उसके बारे में भी चर्चा हुई? देखो, एनसीपी के अंदर आपने जो लेख लिखा था, एनसीपी के अंदर जो खिस्तान जो चल रही है, इससे आपका जो कहना है वो उनका पार्टी का अंदरूनी मामला है. मैं उसके ऊपर क्यों बात करूं? सर, शरद पवार जी के स्टेटमेंट के बाद उसके बाद अडानी जी की भी मीटिंग शरद पवार जी के साथ हुई है. तो इसके ऊपर आपको क्या लगता है कि क्या ऐसा जरिया था जिनको अडानी जी को शरद पवार जी को मिलना पड़ा? मुझे लगता है कि शरद पवार साहब को या किसी भी पॉलिटिकल पार्टी के बड़े नेता को हमेशा उद्योग क्षेत्र के लोग मिलते हैं, बातचीत होती है. उसमें नई बात क्या? मैं तो कभी इस बारे में चर्चा करता नहीं, मुझे मालूम नहीं. बोले संपला. सर, आपके खिलाफ जो है एक मरीन लाइन पुलिस स्टेशन में शिकायत हुई है कि आपने जो खारघर की घटना में मौत के आंकड़े बताए हैं उसे आपने एक दहशत फैलाने की कोशिश की है. इसको लेकर आपके खिलाफ शिकायत दर्ज की. करने दो ना, करने दो. ये बीजेपी के लोग हैं, इस प्रकार की शिकायतें करते हैं. इसमें नई बात क्या है? जो वहाँ मरे हैं उसके लिए जिम्मेदार कौन है? आपकी सरकार है, आपके मुख्यमंत्री है, आपके गृह मंत्री है, आपके सांस्कृतिक मंत्री है. उनके खिलाफ शिकायत दर्ज करो, हिम्मत आई तो. थोड़ी भी आपके दिल में मानवता है, आप मनुष्य है, तो जो लोग मरे हैं उनके खिलाफ शिकायत दर्ज करो. सरकार के खिलाफ है हिम्मत आपकी. लोग वहाँ बाहर मर रहे थे और अंदर आप लोग मेजबानी का आयोजन कर रहे थे. क्या आप इसके बारे में शिकायत दर्ज करेंगे? सर, विशेष अधिवेशन बुलाने की मांग आपने कहा है तक्रार दाखल केली. कोणी? शिंदे गटाच्या आणि शिवसेनेच्या या आमदारांनी तुमच्या विरोधात एक तक्रार दाखल केली. 50 मृत्यूंचा आपण जो संदर्भ काल दिला होता, उल्लेख केला होता. चौकशी करा म्हटलंय मी. चौकशी करा असं म्हटलंय ना.
आधी 5 मृतांचा आकडा आला, मग 7 झाला, मग 9 झाला, मग 11 झाला, मग 12 झाला, आता तो आकडा 14वर आला. इस्पितळात जे लोक त्या अत्यवस्थ परिस्थितीमध्ये आपल्या घराकडे जायला निघाले ते आपल्या घरी पोचलेत की नाही, त्यांच्या अनेकांची हालत अत्यंत गंभीर होती. आणि आमच्या मनात भीती आहे त्यांचं काय झालंय. हा आकडा वाढू शकतो, हा 50 पर्यंत जाऊ शकतो. हा जर माझी भूमिका असेल तर या भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गटाच्या लोकांना यातना व्हायचं कारण काय. त्यांना यातना झाल्या पाहिजेत. या 14-15 जो आकडा अधिकृत आलाय ते का मरण पावले, त्याला जबाबदार कोण आहे. ढिसाळ आयोजन कोणी केलं, लोकांना उन्हात कोणी थांबवलं 8-8, 10-10 तास. त्यांना पाणी का मिळालं नाही, त्यांना अन्न का मिळालं नाही, त्यांची व्यवस्था काय होती. आणि बाहेर उन्हामध्ये 40-42 डिग्रीमध्ये लोक पाण्यासाठी तडफडत असताना, अन्नासाठी तडफडत असताना त्याच मैदानावर एसी शामियानामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रमुख मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, मंत्री, देशाचे गृहमंत्री हे मेजवानी झोडत होते. फोटो प्रसिद्ध झाले आहेत. मला काय वाटलं नाही बाहेर एवढा गोंधळ हाहाकार सुरू आहे, तुमच्या कानावरती किंकाळ्या आक्रोश आला नाही, एवढी तुमची संवेदना मेली आणि तुम्ही माझ्याविरुद्ध तक्रार दाखल करताय. जरूर करा, लोकांना कळू द्या किती निर्घृण पद्धतीने राजकारण चाललंय. जरूर माझ्याविरुद्ध तक्रार केली पाहिजे. मेलेल्यांच्या मड्यावरचं लोणी खाणारे हे लोक आहेत. पहा तुम्ही. चला. सर, खारघर की घटना पर जो है न्यायिक जांच की मांग विपक्ष की तरफ से, आप लोगों की तरफ से की जा रही है. विशेष अधिवेशन भी बुलाने की मांग की जा रही है. राज ठाकरे जी ने कल मुख्यमंत्री से मुलाकात की. उन्होंने कहा कि इस मामले की जांच हो रही है तो जो कोविड के दौरान जिस समय आप लोगों की सरकार थी उसकी भी जांच होनी चाहिए कि कैसे लोगों की मौत हुई थी कोविड काल में. हाँ, होनी चाहिए. पूरे देश भर में होनी चाहिए. पूरे देश में योगी जी के सरकार में जो गंगा में जो मृतक हजारों की संख्या में हमें देखे, वहाँ छोड़ दिया उनको प्रेतों को. गुजरात में शमशान में बड़ी बड़ी कतार लगी थी ना सबकी. अगर राज ठाकरे जी तो विश्व के नेता बन गए, अब वो ट्रम्प के ऊपर भी बोलेंगे उसका ऊपर क्यों एक्शन लिया भाई. वो पोर्न स्टार को उसने पैसा दिया होगा तो क्या हो गया. देखिए, ये सब बीजेपी के तोते हैं और ये तोतेगिरी जो कर रहे हैं ना, महाराष्ट्र देश पूरा देख रहा है. बीजेपी ने खरीदे हुए लोग हैं. सर, पुंछ में जो घटना, आतंकी घटना हुई है उसमें जो जवान शहीद हुए हैं उसको लेकर एक लंबे समय के बाद इस तरीके का जो है आत्मघाती हमला हुआ है, घात लगा के उनके ऊपर अटैक किया गया है जिसमें 5 जवान शहीद हो गए हैं. क्या कहेंगे सर इस घटनाक्रम के ऊपर. मैं इतना ही कहूंगा, केंद्र की पूरी सरकार, चाहे रक्षा मंत्री हो, चाहे गृह मंत्री हो, चाहे प्रधानमंत्री हो, कर्नाटक के चुनाव में पड़े, राजनीति में पड़े, अपोजिशन को दबाने की कोशिश में पड़े. और वहाँ हमारी सीमाएं जिस तरह से खुली छूट दी है, उसकी जिम्मेदार ये लोग. कर्नाटक की चुनाव आएगा और चला जाएगा, लेकिन जम्मू कश्मीर में जो हो रहा है, 5 जवान, पुलवामा का नया मामला सामने आया है, सत्यपाल मलिक जी ने कहा है, क्या बात है ये. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलत होते. मराठा आरक्षणावरून देखील संजय राऊतांनी टीका केलेली आहे. तालुका स्तरावरही भाजपच्या अदानी पवारांच्या भेटीचा माझा संबंध नाही अशा प्रकारचं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं. सोबतच फडणवीस फक्त चिपळ्या वाजवतात अशा प्रकारचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. तर मराठा आरक्षणात कुठे कमी पडलात हे आधी बघा अशा प्रकारचा सूचक सल्ला देखील यावेळी संजय राऊत यांनी केलेला आहे. तर तालुका स्तरावरही भाजपच्या वॉशिंग मशीनचं वाटप आहे अशा प्रकारचा आरोप पुन्हा एकदा संजय राऊत यांनी केला आहे. खारघर दुर्घटना कशी घडली याची माहिती घ्यावी, सोबतच जे मृत्यू झालेला आहे त्यांना जबाबदार कोण आहेत अशा प्रकारचं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी करत पुन्हा एकदा सरकारवरती निशाणा साधलेला आहे. अदानी पवारांच्या भेटीशी माझा संबंध नाही अशा प्रकारचं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे.